हाय फ्रेंड्स, मी अक्षय कदम स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आम्ही चालू रायगडला आणि हे माझे मित्र आहेत दोन. तर आमचं ठरलं होतं सकाळी 7च्या आधी निघायचं होतं आणि आता वाजलेत 9 आणि आता आम्ही चाललोय. तर रायगडचा प्रवास तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलोय पनवेलला. ते काहीतरी खाण्यासाठी घेत आहेत आपले मित्र. आता आपण इथे नाश्ता मागवलेला आहे. हे मसाला इडली आहे, साधी इडली आहे, इथे समोसा आहे आणि हे हलवाई आहे. तो आता देतोय सगळ्यांना हलवाई. सगळे घसरले आहेत नाश्ता करायला. आता हावरा आहे सगळ्यात पहिला तू चालू घे. तर मित्रांनो, आम्ही आता अर्ध्या रस्त्यामध्ये पोहोचलेलो आहे आणि हे मित्र इकडे काहीतरी डिस्कशन करतायत. बहुतेक त्यांना याच्यामध्ये मासे पकडायचे आहेत. गप्पी मासे पकडतायत ते असे, पण दुसरेवाले साधे मासे नाहीत, गप्पी मासे पकडत आहेत. मासे, हा. तर बघा, हा दाखव रे तिकडे. हे संध्याकाळी खेकडा दिसतोय इथे. तर आता आपण निघतो इथून. तर आता आपण बल्लाळेश्वर गणपतीला निघालो आहोत आणि हे ठिकाण देवस्थान पाली या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, पाली हे ठिकाण आपल्या रायगडला जाताना मध्ये लागणार आहे. तर आपण या गणपतीच्या दर्शनासाठी इकडे जाणार आहोत. या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की हा गणपती त्याच्या भक्ताच्या नावाने म्हणजेच बल्लाळ या नावाने प्रसिद्ध आहे. तर चला मग आपण या गणपतीचं दर्शन करून आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. तर आता आपण मंदिरामध्ये पोहोचलो आहे आणि आपल्याला पोहोचायला थोडासा उशीर झालेला आहे. मागे आपले मित्रमंडळ आहे सगळे. तर मित्रांनो, हा आहे अक्षय, पवन, शैलेश, विनायक आणि मागे विशाल. तर आता आपण गणपतीचं दर्शन घेऊयात. तर मंडळी, आता आपलं गणपतीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आतमध्ये मोबाईल वगैरे अलाव नसल्यामुळे मी बाहेरूनच व्हिडिओ काढत आहे. तर आपण बाहेरून दर्शन घेऊयात. तर मंडळी, आता आम्ही उन्नेरीवरून आंघोळ करून निघालो आहोत आणि इंदापूरला पोहोचत आहोत. तर इंदापूरवरून माझं गाव 10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. तर आता आम्ही माझ्या गावी जात आहोत. तर मंडळी, आता आम्ही पोहोचलो आमच्या गावामध्ये आणि मी गावचा हा परिसर बघू शकता. सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे सभोवताली पूर्ण हिरवगार झालेलं आहे आणि थंडगार वारासुद्धा सुटलेला आहे. तर आमच्या गावचा बस स्टॉप आहे आणि तुम्ही तिथला हिरवागार परिसर पाहू शकता. आली का मॅगी? मॅगी होते, थांबा जरा दाखवू शकतो तू. हे दाखवू शकतो. बघूया काय झालं त्याची. फ्लॅशलाईट सर. तर आपली मॅगी तयार होत आहे. आता थोडंसं तो तोपर्यंत आपण हे सगळं कापून घेऊया का, टोमॅटो, कांदा बिंदा काय. तर मित्रांनो, आपली मॅगी तयार झालेली आहे आणि आता आपण मॅगी खात आहोत. मित्रांनो, इथे पनीरला मॅरिनेट करत आहेत, इथे चिकनला करत आहेत. पनीरला चिकनचा मसाला आहे. पनीरला चिकन लागलेला आहे, ते करत आहेत. एकदम कडक. आता आम्हाला घरी पोहोचून अर्धा तास झालेला आहे आणि आपण पाहू शकता घर बंद असल्यामुळे पहिले मी घरातली साफसफाई करून घेतली. त्यानंतरला दिवसभर प्रवास केल्यामुळे आम्हा सर्वांना भूक लागली होती, म्हणून सर्वात आधी आम्ही मॅगी बनवून घेतली. मॅगी वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही बाकीच्या जेवणाच्या तयारीला लागलो. इथे आपण पाहू शकता की प्रत्येकाने आपापली कामे वाटून घेतलेली आहेत.
कसं काय आपल्या त्याला जास्त नसतं. आणि कलर कलर ऑटोमॅटिक आहे. चटणी टाकली त्यासाठी तिकडले म्हणजे मीडियम आहे ना. Meanwhile, धूळ निघू द्या. मिरची पण टाकले ती हे पण टाकले आणि तो मसाला 3 पॅकेट टाकले की दूर निघणार आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. चिकन तसं जास्त आहे त्यामुळे काही नाही निघणार. मस्त जोश मध्ये आहे, काम करतोय. कंट्रोल करू शकतो 2 दिवस. मग जरासं झाकण घ्या आणि झाकण याच्यावर ठेवा. तुझं आहे खाली ते आपण बसू. शिजू देत हे सगळं. रायचं टाकायचं. शिजल्यावर पाणी बांध. टाक ना, पाणी टाक ना. दम द्यायला. तर मित्रांनो आपले फायनल बिर्याणी आता झालेली आहे. आता तिला दम देतोय. झाला दम देऊन झालेला आहे. नाही, दम द्यायला टाकतोय आता. टाकतोय का आता आपण थोडं वरून? तर एक नंबर वाटत आहे. हिज लुक इज व्हेरी व्हेरी काय बोलतात, डिलिशियस. डिलिशियस. आपण त्याला दम द्यायला ठेवत आहे. तर थोड्या वेळातच भेटू. आता चिकन मस्त. 65 बनवायला जाऊया आपण. तर अजून आपलं चिकन 65 बाकी आहे. ठीक, चलो अभी ये दम थोड़ी देर में हो जाएगा इसको. किती वेळ ठेवायचं त्याला? 15-20 मिनिटं. थोडा फुल ग्लासवर थोडा वेळ आणि नंतर थोडा वेळ कमी वेळ. तर मित्रांनो आता पनीर 65 झालेलं आहे आपलं आणि आता चिकन 65चा नंबर आहे. तर हे चिकन 65 मॅरिनेट केलेलं आहे आणि इकडे हे निघत आहे. रेडी झालेले आहे. वा. तर हे आपलं आहे तिथे मास्टर शेफ, ज्याने आज बिर्याणी पण बनवलेली आहे, चिकन 65 पण बनवलेलं आहे आणि प्लस त्याच्यामध्ये मॅगी पण बनवलेली आहे. हा पनीर गपरा. चला जेवायला चला. पनीर रुद्रा वर वरून जेव. हे लिंबू देते. हात कर रे. याच्यामध्ये. एक पाच. तर मित्रांनो आपण आता चालू आहोत रायगडला आणि सकाळी वाजले आहेत 8 वाजलेले आहेत आणि आता जास्त उशीर व्हायला नको म्हणून आपण निघत आहोत. तर आपण आता चाललो आहोत, आपलं बाईक रेडी आहेत आणि आपण चाललो आहोत.
तू कधीच गेला माझ्या राधार माझ्या शिवभार हाय मित्रांनो, तर आपण आता रायगडला आलेलो आहोत आणि इथे जिजामातांचे समाधी आहे, तिथे आता आपण जाणार आहोत. आणि आपल्या मागे राजमाता जिजाऊंची समाधी आहे, तर आपण तिकडे आता चालू. आणि हा आहे रायगड. ते दोन दिसते का होल हा त्या हॉटेलच्या वरती पण थोडे दोन डार्क होल आहेत. हा ते मध्ये समोर हा समजलं. ते वाघ गेले आहेत, तिथं पण जाऊ शकतो आपण. तर आता आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोहोचलो आहे. तुम्ही पाहू शकता की पावसामुळे धुकं इतकं पसरलं आहे की त्याने संपूर्ण गडाला वेढा घातलेला आहे. हाय मित्रांनो, तर आपण आता रायगडावर चढायला सुरुवात केलेली आहे आणि इकडचे तुम्ही वारे बघू शकता. एवढं जोरात वारा येतोय आणि त्या वाऱ्यासोबतच प्लस पाऊस. वारा आणि धुका. मागे बघू शकता पूर्ण धोका आहे, त्याच्यामध्येच सगळे लोक वर येत आहेत.
अरे चला अहो दरवाजा इकडे आला दरवाजा बघ हा दरवाजा इथे. तर मित्रांनो आपल्याला तिथे जायचं आहे, त्या महादरवाजा तिथे आहे. तर मित्रांनो आपण आता महादरवाजाजवळ पोहोचलेलो आहे आणि खूप एकदम लागलेला आहे तिकडे येईपर्यंत. आपण बघू शकतो महादरवाजा. हे शंभू शंकराच नवराज गड कावर शिवराज 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 राजार शिवराज शिवराज. तर मंडळी, आता आम्ही जगदीश्वराच्या मंदिरमध्ये जगदीश्वराचं दर्शन घेत आहोत. तर आता आमचं जगदीश्वराचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आमचा हा रायगड प्रवास संपवत आहोत.